नमस्कार माता भगिनींनो, या पवित्र वट सावित्री व्रतचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत। उद्या किंवा परवा येणारा कोणताही दिवस महत्त्वाचा असू शकतो, पण वट सावित्री पौर्णिमा हा असा दिवस आहे जो प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं। या दिवशी अनेक महिला पहाटेपासून उपवास करतात, पूजा करतात, वडाच्या झाडाची प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी मनोभावाने प्रार्थना करतात। पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, जर पूजा, व्रत केलं, सर्व विधी केले तरी सुद्धा अपेक्षित फळ का बरं मिळत नाही? जर वर्षानुवर्ष वट सावित्री व्रत केलं असेल पण न कळत अशा चुका होत असतील ज्यामुळे व्रतचे पुण्य कमी होत असेल, हो भगिनींनो, आज आपण अशाच 5 मोठ्या चुकाबद्दल बोलणार आहोत ज्या अनेक महिला पूर्ण श्रद्धेने व्रत करताना देखील नकळत करतात। आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे यातील एक चूक अशी आहे जवळपास प्रत्येक घरात होताना दिसते। म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल आणि जर आज ही माहिती समजली तर भविष्य व्रत अधिक श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करता येईल। मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक व्रत मागे एक खोल अर्थ असतो। वट सावित्री व्रत हे केवळ धागा बांधण्यापुरते किंवा प्रदक्षिणा घालण्यापुरते मर्यादित नाही। हे व्रत आहे निष्ठेचे, व्रत आहे विश्वासाचे, हे व्रत आहे संकटकालीन डगमगणाऱ्या प्रेमाचे। जेव्हा माता सावित्रीने स्वतः यमराजाशी सामना करून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, तेव्हा तिने केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर बुद्धिमत्ता आणि अढळ श्रद्धेचे उदाहरण जगासमोर ठेवले। म्हणून आज लाखो महिला त्यांच्या आदर्शाचे स्मरण करून हे व्रत करतात। परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात आपण कधी विधी करतो पण त्यामागचा भाव विसरतो, कधी घाई करतो, कधी मन दुसरीकडे असतं, कधी फक्त परंपरा म्हणून सर्व उरकून टाकतो आणि नेमकी इथं सुरुवात होते त्या चुकीची। आज तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या वट सावित्री व्रत अधिक अर्थपूर्ण होऊ शकते। विशेष 5वा मुद्दा प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कुटुंबाने ऐकायला पाहिजे, कारण त्यात संबंधित थेट व्रतच्या खऱ्या उद्देशाची तयारी आहे। चला मग सुरू करूया आणि जाणून घेऊया वट सावित्री पौर्णिमेला चुकूनही करू नका या 5 चुका, नाही तर शुभ फळ मिळणार नाही, अडथळे येऊ शकतात। नमस्कार माता भगिनींनो आणि सर्व भाविकांनो, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये। मी काजल तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मंडळी। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी। चला तर व्हिडिओला सुरू करू। वट पौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर पती पत्नीच्या नात्यातील विश्वास, प्रेम, त्याग आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा अत्यंत पवित्र दिवस आहे। दरवर्षी लाखो महिला मोठ्या श्रद्धेने हे व्रत करतात, पहाटेपासून उपवास करतात, पूजा करतात, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। पण एक गोष्ट लक्षात आहे का तुम्हाला? काही वेळा आपण पूर्ण श्रद्धेने व्रत करतो, सर्व विधी करतो, पण नकळत अशा चुका घडतात ज्यामुळे व्रतचा खरा भाव आणि महत्त्व कमी होऊ शकतं। आणि सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे या चुका जाणून बुजून होत नाही, त्या अगदी साध्या असतात पण त्याला परिणाम मोठा असू शकतो। म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत वट सावित्री पौर्णिमेला चुकूनही करू नका अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी। यातील शेवटची चूक तर अशी आहे, अनेक घरामध्ये दरवर्षी घडते। मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक व्रत मागे एक संदेश दिलेला आहे। वट सावित्री व्रत मागे देखील फक्त पूजा नाही तर निष्ठा, संयम, धैर्य आणि श्रद्धाची शिकवण आहे। जेव्हा सावित्रीने आपल्या पती सत्यवानासाठी यमराजासमोर हार मानली नाही, तेव्हा तिने जगाला दाखवून दिले की खऱ्या प्रेमात किती शक्ती असते। म्हणून आजची ही कथा प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरली आहे। परंतु आजच्या काळात अनेकदा आपण विधी करतो पण त्या मागचा अर्थ समजून घेत नाही। कधी घाई होते, कधी लक्ष विचलित होतं, कधी परंपरा म्हणून सर्व काही उरलेलं जातं आणि नेमके तेव्हा काही असे महत्त्वाच्या चुका घडतात। तर भगिनींनो, मन शांत ठेवा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ आणि स्वतःवर असलेल्या मैत्रिणींनी ही माहिती नक्की शेअर करा, कारण माहिती जितकी योग्य तितकी श्रद्धा अधिक मजबूत होते। चला तर मग सुरू करूया। वट सावित्री पौर्णिमेला चुकूनही ह्या करू नका 5 चुका, नाही तर शुभ फळ मिळण्यात अडथळे येऊ शकतात। सर्वप्रथम जाणून घेऊया
पहिली चूक. भगिनींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला पूजा लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात. पण वटसावित्री व्रत हे फक्त विधी पूर्ण करण्यासाठी नसते. पूजा करताना मन शांत, एकाग्र, श्रद्धेने भरलेले असणे आवश्यक आहे. जर मन दुसरीकडे असेल, मोबाईलमध्ये लक्ष असेल किंवा फक्त पूजा म्हणून केली जात असेल तर व्रतचा खरा भाव हरतो. आणि म्हणून या दिवशी शक्य तितका वेळ देवाचे स्मरण करा. चूक 2. व्रतचा दिवस हा पवित्रेचा दिवस मानला जातो. अनेकदा घरातील छोट्या छोट्या कारणामुळे वाद होतात. पण या दिवशी विशेष राग, कडू बोलणे, अपयश वापरणे, कोणाचे मन दुखवणे टाळणे. कारण शास्त्रानुसार मन, वाणी आणि कर्म याची शुद्धता हीच खरी पूजा मानली जाते. चूक 3. वटवृक्षाला या व्रतचा विशेष स्थान दिलं गेलं आहे. काही वेळा पूजा झाल्यानंतर फुले, प्लास्टिक, कचरा किंवा वापरलेले साहित्य झाडाजवळ टाकले जाते. हे चुकीचे मानले जाते. वडाचे झाड हे पूजनीय मानले जाते. त्यामुळे त्याचा आदर करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चूक क्रमांक 4. वटसावित्रीच्या दिवशी केवळ पूजा करून थांबू नका. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा. दान केवळ पैशाने नसते. एखाद्याला मदतीचा हात, भुकेलेला अन्न देण्यापेक्षा पाणी ठेवणे हे देखील मोठे पुण्य मानले जाते. चूक 5. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक जणी व्रत करतात पण त्यामागील संदेश समजून घेत नाही. माता सावित्रीची कथा आपल्याला निष्ठा, संयम, प्रेम आणि संकटात न खेचण्यासाठी शिकवण देते. जर आपण फक्त परंपरा म्हणून व्रत केला आणि मूल्याचे स्वीकार केलं तर त्या व्रतचा खरा लाभ मिळत नाही. म्हणून पूजा करताना केवळ विधी नव्हे तर मनात श्रद्धा, प्रेम, सकारात्मक विचार ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. भगिनींनो, या 5 चुका टाळा आणि मनापासून वटसावित्री व्रत करा. श्रद्धा, विश्वास आणि यामुळे तुमचे व्रत अधिक फलदायक ठरते. तर व्रतच्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट ही चुकूनही टाळू नका. वटसावित्रीची कथा ही नक्कीच ऐका तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर. भगिनींनो, आता जाणून घेऊया महान स्त्री कथा जिच्या स्मरणार्थ आजही वटसावित्री व्रत केले जाते. प्राचीन काळी अश्वपती नावाने एक पराक्रम आणि धर्मनिष्ठ राजा होता. त्यांच्या राज्यात सुख, समृद्धी, वैभवाची कमतरता नव्हती. पण एक दुःखी त्यांना सतत सातवत होती. त्यांना अपत्य नव्हते. राजा आणि राणीने अनेक वर्ष देवीने उपासना केली. अखेर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना कन्यारत्न प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर एक सुंदर आणि तेजस्विनी कन्याचा जन्म झाला. तिचे नाव ठेवण्यात आले सावित्री. सावित्री लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान आणि धार्मिक अशी तिचे सौंदर्य इतके विलक्षण होते की अनेक राजकुमार तिचा विवाह करण्यास उत्सुक होते. जेव्हा तिच्या विवाहाची वेळ आली तेव्हा राजा अक्षपतीने तिला त्याचं योग्य वर निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने अनेक राज्याचा प्रवास केला आणि अखेर जंगलात राहणाऱ्या सत्यवान नावाच्या तरुणाची निवड केली. सत्यवान अत्यंत प्रामाणिक, कर्तव्य आणि साधकरी चारणी, पण त्याचे कुटुंब राजसत्य गमावून वनात राहत होता. जेव्हा सावित्री सत्यवान विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दरवर्षी नारद राज दरबारात आले. नारदांनी सांगितले की सत्यवान सर्व गुणांना पूर्ण आहे पण त्याचे आयुष्य खूप कमी उरले आहे. विवाहानंतर नेमक्या 1 वर्षाने त्याचा मृत्यू होणार. हे ऐकून राजा अक्षपती चिंतेत पडले. त्यांना सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले पण सावित्री ठाम होती. ती म्हणाली, एकदा मनाने ज्याला पती मानले त्याला मी आयुष्यभर पती मानेन. सावित्रीचा विचार पाहून अखेर तिचा विवाह सत्यवानाशी झाला. लग्नानंतर ती जंगलात साधे जीवन जगू लागली. पण तिच्या मनात नारदांनी सांगितले होते गोष्ट कायम होती. दिवस पुढे सरकत गेले. अखेर तो दिवस जवळ आला ज्या दिवशी सत्यवानाच्या आयुष्यात मुदत संपणार होती. तो दिवस आता. त्या दिवशी नेमके काय घडणार हे सावित्रीने यमराजांना सांगितले. सामना केली ही आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. भगिनींनो, आता आला आहे हा पवित्र कथेचा सर्वात महत्त्वाचा क्षण. ज्या दिवशी सत्यवानाच्या आयुष्याचा शेवट दिवस होता त्या दिवशी सावित्री पहाटेपासून उपवास करत प्रार्थना करत होती. सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी निघाला. सावित्री त्याच्या सोबत गेली. काही वेळानंतर अचानक सत्यवानाच्या डोळ्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो थकून एक वटवृक्षाखाली बसला आणि सावित्रीच्या मांडीवर डोके टेकवून विश्रांती घेऊ लागला. क्षणात त्याचे प्राण निघून गेले.
तेवढ्यात यमराज तिथे प्रकट झाले. सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, परंतु सावित्री हार मानण्यापैकी नव्हती. यमराजाच्या मागे चालू लागली. यमराजाने तिला परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने धर्म, सत्य आणि कर्तव्य याबद्दल इतके प्रभावी विचार मांडले की यमराज तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला एक वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्याचे सुख मागितले, त्यानंतर वडिलाच्या राज्याचे कल्याण मागितले. यमराजांनी ते वरदान दिले, पण सावित्री यमराजाच्या मागे चालतच राहिली. तिची बुद्धिमत्ता, निष्ठा आणि अढळ प्रेम पाहून यमराजांनी आणखीन एक वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, मला माझ्या पतीला 100 पुत्राचा आशीर्वाद मिळो. यमराजांनी ते वरदानही दिले. मात्र काही अंतर गेल्यावर यमराजांना स्वतःची चूक लक्षात आलं, पती जीवन नसेल तर सावित्रीला पुत्र कसे होणार. आपल्या शब्दाचा मान राखण्यासाठी यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. अशा प्रकारे सावित्रीची निष्ठेने प्रेम, धैर्य आणि बुद्धिमत्तेचे मृत्यूवरही विजय मिळवला आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी वट सावित्री व्रत हेच केले जाते. या व्रतचा खरा संदेश फक्त पतीच्या दीर्घ आयुष्यापुरता मर्यादित नाही, तर तो विश्वासाचा, समर्पणचा, कुटुंबातील प्रेमाचा, संकटात खेचणाऱ्या शक्तीचा. म्हणून भगिनींनो, वट सावित्रीला केवळ विधी करू नका, तर माता सावित्रीचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. माता सावित्री, वटवृक्ष, परमेश्वराची कृपा तुमच्यावर कुटुंबसहित राहावो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. वट सावित्री पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहिला अजिबात विसरू नका. बाय बाय मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.